आता हा बघा, काय म्हटलंय नंबर 6 मध्ये, फॉर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर NH NE आज नंबर ऑफ होल्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग थेट रिएक्शन काय असतं, थर्मल चेंजमुळे, टेम्परेचर चेंजमुळे इलेक्ट्रॉन्स होल तयार होतात. ते आर सेम. एलिमेंट ऑफ सेमीकंडक्टर हॅव अ व्हॅलन्सी किती, 4/5. एलिमेंट ऑफ सेमीकंडक्टर व्हॅलन्सी किती, सेमीकंडक्टर ऐसा है वैलेंसी 4. टेम्परेचर ऑफ जर्मेनियम डिक्रीज फ्रॉम रूम टेम्परेचर. रेजिस्टन्स ऑफ जर्मेनियम काय होणार, रेजिस्टन्स डिक्रीज होणार. टेम्परेचर डिक्रीज झालंय, रेजिस्टन्स इन्क्रीज होणार. आणि ऍब्सोल्यूट झिरोला काय होणार, इट बिकम इन्सुलेटर. At room temperature, P-type semiconductor has. At room temperature, P-type semiconductor has. P-type आहे ना, आता झालंय का आपलं. P-type म्हणजे होल जास्त आहेत. म्हणजे होल जास्त कुठं, इक्वल नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स होल नाही. लार्ज नंबर फ्री इलेक्ट्रॉन एन टाइप झालं. लार्ज नंबर ऑफ होल्स नो इलेक्ट्रॉन होल्स. कुठलं ऑप्शन, सी ऑप्शन. लार्ज नंबर ऑफ होल्स आहेत, फ्यू इलेक्ट्रॉन्स. बरोबर, ते आहे फक्त. त्यानंतर 2, इन सेमीकंडक्टर नंबर ऑफ होल्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट NH NE विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू म्हटले. इन इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर NE इज इक्वल NH. बरोबर आहे, यस हे ट्रू आहे. इन एक्सटेन्स सेमीकंडक्टर दे आर सेम, नो. इन इंटेन्स सेमीकंडक्टर NH इक्वल NE चुकीचं आहे. इन एक्सटेन्सिव सेमीकंडक्टर NE इज ग्रेटर दॅन NH. बरोबर आहे, हे ट्रू आहे. इन एक्सटेन्सिक NE ग्रेटर असतो ना एन टाईप मध्ये, एन टाईप हा एक्सटेन्सिक आहे. सो हे सुद्धा बरोबर आहे. ऑल्सो दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. द लास्ट वन, द बॉन्ड इन P type and N type semiconductor is, as it is a covalent bond. Is it clear?